तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असा पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओ. तर मी पियाल सावंत. तर ना आज पुन्हा एकदा ट्रेकला जातो असो आम्ही. म्हणजे मागची होती मंडळी ती तसं सगळी लायती आणि त्याच्यात थोडे जण ॲड असतले, थोडे जण नसतले त्यातले, बस एवढाच. आणि जागा फक्त मी सांगते तुमका काय भाई काय तिथं जाऊन कळतच तुमका. आता तुम्ही जागा सांगतो कुठे आहे ती. तर आम्ही या ट्रेकला नरडवे भेरदेवाडीत जातलो असं. तर तिथे काय हा आणि काय काय करतालो थंय ते तुमका थंय जाऊन कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओ तरच कळतला. त्यामुळे व्हिडिओत कंटिन्यू राहा शेवटपर्यंत आणि दाखवते तुमका काय काय होतंय निसर्गरम्य असं कोकणात कळतच तुमका. चला तर असेच कंटिन्यू राहा. तर नाही बघा, नरडा डॅमचं काम चालू आहे ना सध्या, तुमका माहीतच असतला. त्याचं आहे बघा लोकेशन. काम चालू आहे नरडा डॅमचं. तर सगळी पब्लिक, सगळी जण, आम्ही इतके जण जात होते. आता पायऱ्या दिसल्या ना, काढले ते रांजणगडावर जातात. थांबा मी कडू नको नको पिकलेलं नाही, पिकलेलं लावतो लोक दे वाटतं. तर मित्रांनो, आता पण सुरुवात केलेली आहे ट्रेकला. हळूहळू जाऊया, कुठे जाऊचं तर बघूया.
अजून आपल्यासोबत पाटणा मंडळी आहे, येतच पाटणा थोडी जण. डोंगर रांगा बघा मित्रांनो, अशा नदी आहे इकडे एक, साईडला डोंगर रांगा आहे. नदी दिसायची नाही तुमका. कारण पूर्ण असं हिरव्यागार वातावरण आहे. हे बघा पूर्ण हिरव्यागार वातावरण. चलो चलते है, हळूहळू जाऊया. किती वेळ लागतो मला पण माहीत नाही. बघूया आता, तुमका पण दाखवीनच किती वेळ लागता. आपण जाणार आहो ना, त्या जागेचं नाव काय माहिती आहे मित्रांनो, महादेवाचा खाप असे त्या जागेचं नाव आहे. त्या नाव कसा काय हे आता माका पण माहीत नाही. तिथे जाऊन आपल्याला कळातच आणि तुमका कोणी सांगेनच. चला, मी पहिल्यांदाच जाते, फर्स्ट टाईम, त्यामुळे मला माहीत नाही तेवढा. चलते. धबधबे आहेत हे. हां अच्छा आहे ते काय सर दिसतात. हे सगळे धबधबे आहेत एका लाईनीत. निसर्गरम्य असं वातावरण आहे ते, मस्त हिरवेगार सगळं. पाऊस असतो ना, त्यांना मोठं पाऊस असतो, धरलांका पाणी असतं धबधब्यांका, सुंदर वाटलं असतं इथल्या. आता पण भारीच वाटतं, छान वाटतं, पण धबधब्यामुळे अजून छान वाटलं असतं. नाही बघा, गहू सकाळी करून उरले जातात खायला असताना आज करून गेले. मित्रांनो, इथे ना गहू वगैरे येत असतात वरच्यावर, आणि आत्ता तर ना पावसाचा सीझन चालू ना, म्हणजे इथपर्यंत गहू येतात. विचार करा, नरड्या गावात असं वापर आता भेरदेवाडी, नरडेगाव भेरदेवाडी, भेरदेवाडीतनं वर जातो असं महादेवाचे खाप बघायला. इथपर्यंत डुक्कर येतात म्हणजे वगैरे वरडे. विचार करा जरा. चला, अशाच कंटिन्यू राहा आपल्यासोबत. बघूया पुढे काय काय दिसतं नवीन नवीन. गहू आत्ताच गिरत वाटते बघा, गव्हाची पावला गहू आत्ताच गिरत वाटतात चरण तिथून चरण. आणि इथे बघला ना सरलेला पण होता, आणि इथे पावलाचे निशाण पण गव्हाच्या. बघूया पुढे जाऊन गव्हाचं दर्शन झालं तर झालं, तुमचं पण दाखवेन. बघूया चला. सुंदर अशी वाटा.
नदीची वाट आपली ना, मोठी मोठी खडकं आहेत. बघा केवढी मोठी खडकं आहेत. हो हो, नाहीच गावाची पाणी येत त्याला. नाही, नदी मेन आहे, म्हणजे नदी पार केल्याशिवाय नाही वाटायची. मित्रांनो ना, मी ना व्हिडिओ करू आता बंद करतो आहे. डायरेक्ट तिकडे जाऊन करतो व्हिडिओ. आणि व्हिडिओ करत ठेवलं आहे ना, एवढ्या मोठ्या खडकातून ना मी उडावतले एकदा पडतले टक्के. तर मी डायरेक्ट तिकडे जाऊन व्हिडिओ करूया नदी पार केल्यावर. मित्रांनो आपण ना हे बघा, मगाशी होतो त्याच नदीत अजून पण आपण इथे बघा, तिथे खाली पाणी होता आणि ते बघा जरा पण पाणी नाही. याचं कारण काय आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पाणी इथलं कुठे आहे आणि पाणी डायरेक्ट कसा काय तिकडे गेला, नक्की कमेंट करून मला सांगा. चला, कसली भाडा आहे? औदुंबर काका मी विचारते. रुंबड टाका काहीच नाही का? काढा आता काढा. होय खाली घ्या पटकन. वा वा, मस्तच. वा वा. मित्रांनो आपण आता ना फोटो वगैरे काढला होता, बसला आराम केला होता. ते झाफळ गावलं होते ते आता मस्त होती, मस्त फोटो काढला. आणि ना आता आपण जिथे आपल्या गावचा ना महादेवाचा खाप म्हणतात त्याच्या पायथ्याशी जाऊ. त्याच्यामध्ये आता पोचूच लवकरच. चला बघूया, आता तुम्हाला दाखवते महादेवाचा खाप म्हणजे काय. चलो. काढलं काढलं. त्याला म्हणतात झरा, शुद्ध पाणी. दिसतोय हा पक्षी. हाय हो. काय दुसरं
मला एका भारी पक्षीच नाही तू बच्चा आहे का आता? अरे हे शिव घेतले नाही का उडला तू सांगतोय का त्याची फोटोशूट करत दिलाय मी मला एक नंबर मस्त अरे हो का जाऊ का पावसात खूप पाणी आहे. काय राजानो एकदम चला 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 ए चला. मग येताना काय ते करा एकदम चला पाणी बघा किती गोड लागते जरा आपण त्याकडनं खालनं येला असे वर चढत आले का कॅन दुडून घ्या वरती. निघणार नाही म्हणजे मी दुडून घ्या. चौका चौका दुडून घ्या. पॅन दुडून घ्या. हे बघा म्हातारे लोक पण आमच्यासोबत येतात त्यासोबत फिरा वयाची मर्यादा नसता काय फिरासाठी. चला आपण पण चढा आता. पाणी किती गोड लागते नाही गोड गोम आहे गोम पाण्यातली गोम ते बघा काय आहे कसं आहे खड्डा हा ते खड्डा बघा कसं आहे पुरुष बरं आहे पुरुष असं घे ए लक्ष्मणा वर चल वर चल वर वरच्या जागेला वर जा वर जा वर जा सुंदर वाटतं तर बघा मित्रांनो. कसे टप्पे पडतात ते बघा ना कसे वाटतात ते. असं कुठे तुमका भेटतात का बघू का कमेंट करून. आपल्या कोकणातच भेटू शकता आपल्या सह्याद्रीत काही कुठे भेटू शकत नाही. खूप सुंदर आता बघा. दगडाची व्हॅली असल्यामुळे ह्याची झीज होत नाही त्यामुळे आपोआप हे खड्डे तयार झाले ह्याच्यात आंघोळ करायची पाणी प्यायला मिळतो. पर्यटक वाट लावतो. तुम्ही एक काम करा तुम्ही तिकडे जा. आता हिरल्या कमी का फक्त बा इथून घेऊन गेलं कोणच येतं नाही हा सदस्य रायगडावर जे शिवाजी महाराजांच्या समाधी होती अभिषेकासाठी पाणी जाणार आहे
पेजल पैसे पेजल नेण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल गंगेचा स्वच्छता सुद्धा ठेवलेली आहे. आता गंगेची पूजा करतात त्याची मान्यता म्हणजे सर्वांना सुद्धा काकाबोली स्वच्छता सांभाळतो. म्हणजे सर्वांना इथं प्राप्त करून दे. याचीच आपली सर्वांना या निसर्गाची पूजा त्या इथे येण्याची ओढ दे आणि सर्वांना दर्शन करणार आहे. येतोस नारळ फोडला की होय महाराजा काका नारळ फोडला. गावला तिकडे कसा एक नंबर काका. पाण्याच्या कडेला आपण कपडे करून बसूया. खाली गेला ना आणि काय हात काय निसर्ग आता बघा फार वाटला एक नंबर छान वाटला आता खूप उठले ना पाणी घेतलं आपण हे मोबाईल वगैरे असे टाकला ते खाली गेले तर काय करणार. आईने आम्ही ट्रेक केलाय ना तुम्ही पान ठेवा आणि जोराकडे खोक मारा. थांबा एक मिनिट काका आता पानाला हलवतो. पाण्याने काय करू हलवू तसं नाही ते एक नंबर. मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी मागतो मी आता वाहूती दीन व्हावे तुझ शरण 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 आलो पतित मी जाण पतित आलो पतित मी जाण. आहेत ना वरतीच येऊन दे नको. करविहार सामर्थ्याने तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने जा ओलांडून या सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. तुमको सनम
काका कुठच्या होते आपल्या दोघात चला तर मग खाली भेटा आता. परतीचा प्रवास आता खाली जाऊया आता. चला खाली जाऊन भेटा आता. खाली सुद्धा उतारले. तिथून वर चाललेला पूर्ण खाली इले असा पूर्ण चढा पूर्ण खाली इला होता. आता सरळ जाता नदीतनं जातो. नाही आता सरळ ह्याचे कसले म्हणजे खोकल्यासाठी घेतात ते मित्रांनो, पटकन आपण कट आता होणार ते झाड दुसऱ्या वाटेने जातो आता. हा मग पहिल्या वाटेने त्या आधाराला जातो. धरायची नाही नुसते तिकडनं नाही गाडीचा आता. आधार बुडत्याला तिकडनं नाही जातो तर दुसऱ्या वाटेने जातो आपण. नशीब आहे ते हे ते कडा आहे बघूया आता दुसरी वाट खायची आहे. तिथून एकदम खूप हळूहळू आली त्याचा संचय असतो साठलेला खूप झालं खूप चांगलं असतं पाणी बस पुरे उघडल्यावर ते काढून टाकायचं बाजूला जा. तीन वट म्हणतात ना ते असं होतं याचे झोपाळे करता येतात खुर्च्या करता येतात टिपॉय करता येतात टेबल करता येतात. पूर्वीच्या काळी घरामध्ये या काट्या आणून याचे झोपाळे करायचे आणि त्याच्यावर बसायचं गाणी म्हणून. कराओके नव्हतं हेच ओके करायचं. पहिलं हे ओके करायचं त्याचं नाव कराओके. आता सगळं ओके मिळते त्याचं नाव कराओके केलेलं असतं ओके. तर या काठीची किंमत 100-150 रुपये. तुम्हाला म्हणून 50 रुपयात देण्यात येईल. काय तुम्हाला म्हणून 50 रुपयात देण्यात येईल. वडा का त्याला आपण मासे नदी निघालो खाली वाढणार. आता ह्यानाच वरणा येतं असं माझं कडी बघतो. मित्रांनो, तुम्ही जी सगळी लोक विकत घेतात ना भाजी म्हणजे कडी बघतो बाजारात जाऊन तेव्हा मग रानात गावलो आमकां रानातलो कडी बघतो. पण ह्यो घरात वापरतो तोच घरात पण ह्योच वापरतो आपण. पण ह्यो तुम्ही घेतात तो विकत ह्यो फ्रीमध्ये फिरा गेला त्याच्याबद्दल गावलो आमकां रानात असत. अशी भरपूर भाजीपाले मित्रांनो ना जंगलात गेलो ना तर ट्रेकला असे भरपूर भाजीपाले गावतात काय ना काय भरपूर. म्हणजे बाजारात पण भेटत नाही ना ते जंगलात भेटतात भाजीपाले आपल्याला. नाहीत ठेवलं तर भयंकर मोठा दुर्घटना किंवा भयंकर मोठं दुःख किंवा संकट येऊ शकतं. पहिलं म्हणजे डोळ्यात गेलेलं कुसळ म्हणजे डोळ्यात कुठलाही जर कण गेला मातीचा कशाचा वेळी तर ताबडतोब काढून टाकलं पाहिजे. बरोबर. दुसरं म्हणजे पायात गेलेला काटा बघा आता माझ्या पायात गेलेला हा ताबडतोब काढून टाकला पाहिजे नाही तर किरली होते गाठ होऊ शकते कॅन्सर होऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे की मनात असलेला संशय तो सगळ्यात महत्वाचा आहे. मनातील संशय ताबडतोब जर काढून टाकला तर मन साफ होतं आणि एकमेकाची मैत्री वाढते नाहीतर आयुष्यभर शत्रुत्व राहतं. डोळ्यातील कुसळ पायातील काटा आणि मनातील संशय ताबडतोब काढून टाकलं पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. एक प्रवचन थांबा मी चढू नको नको मी पण मग फक्त हात धरा माझा. हो लगेच 2 मिनिटात झाले. 2 मिनिटं आजच्या या महादेवाच्या कापातील ट्रेकसाठी या ट्रेकमध्ये सामील आहेत सुयोग खंडाळेकर, लक्ष्मण चव्हाण, प्रियाल सावंत, साईराज चव्हाण, शेटवे काका, डॉक्टर धीरज आणि तरुण एकदम भाई खंडाळेकर आणि आपले लाडके बंडू काका. तर मित्रांनो आपण आता फायनली खाली उतरलेले असो सगळेजण. तर गाडीकडे पोचूच तिथून आपण निघू.
त्यानंतर तुम्हाला चला तर मग गाडीकडे जाऊ. 2-3 ठिकाणं आहेत. डायरेक्ट तिथून गाडी बाहेर काढून आणि डायरेक्ट आता घरीच जाऊ. देवळाकडे थांबूया आता. चला तर मग. तर मित्रांनो फायनली मी आता घरी गेलेलो आहे. वेळ झाला खूप व्हिडिओ करू विसरलो आहे मी घरी येऊन. पण बघलाच तुम्ही ट्रेकमध्ये आता काय काय आम्ही फुल एन्जॉयमेंट केलं. फुल म्हणजे फुलच. आंघोळ केला, खूप मजा आली, एन्जॉयमेंट केला. तर तुमका मातशे ट्रेक करूच असले तर नक्की आमच्या कमेंट करा माझ्या व्हिडिओ. मग मी सांगेनच सगळ्यांका, आमच्या ग्रुपवाल्यांका की कोणाकोणाक ट्रेक करूच असले तसे कमेंट करा माका नक्की. ट्रेकला यायचं असला तर नक्की जाऊया आपण. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कमेंट करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.